नमस्कार. राजकारणातली टीका टिप्पणी, ईर्ष्या, एका कामातून दुसऱ्या गटानं दिलेलं प्रत्युत्तर, यामुळं राजकीय दोन्ही गटात वाद होत असला तरी सामान्य माणसाला मात्र त्याचा फायदाच होतो. होय, पंढरपूरकरांना नुकताच याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव आलेला आहे. मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. पंढरपूर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक विरुद्ध भगीरथ भालके अशी थेट निवड झाली होती. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांचा विजय झाला, तर नगरसेवकामध्ये मात्र परिचारक गटाला मेजॉरिटी मिळाली. या सगळ्या निवडीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून या दोन्ही गटांनी एकमेकावर आरोपाच्या फैरी झाडायला सुरुवात केली होती. कुणी एखादा निर्णय घेतला की दुसऱ्यानं त्याला विरोध करायचा. मग तो स्वीकृत नगरसेवकांचा विषय असो, त्याला असलेल्या अधिकाराबाबत विरोधकांनी घेतलेला आक्षेप असो, सभापती पदाच्या निवडी असोत, विरोधकांचा त्यावरचा आक्षेप असो, किंवा सभागृहातील भाषणं, इतकंच काय बसण्याची जागा असो, याही घटनेवरून पंढरपूरच्या नगरपालिकेने नवा वाद बघितला. मागील आठवड्यामध्ये नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरातील पद्मावती तलावाचा बाग असणारा परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला. स्वच्छता निघाली, टनानं कचरा गोळा झाला आणि तिथला परिसर आरशासारखा लख्ख चमकून गेला. गप्प बसतील ते विरोधक कसले, त्यांनी यावरती राळ उठवली. पंढरपूरच्या वैभवामध्ये भर टाकणारा चंद्रभागेचा वळवंटाचा परिसर अतिशय घाणीनं माखलेला असताना बागा स्वच्छ करून तुम्हाला काय मिळणार, असा सवाल विरोधकांच्याकडून व्यक्त झाला. अर्थातच नागरिकातून प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी बागा स्वच्छ केल्या, मग तुम्ही वाळवंट स्वच्छ करा. आणि आज प्रत्यक्ष परिचारक गटाचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक आपल्या असंख्य अनुयायासह हातात झाडू घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात उतरले. झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग, या नगरपालिकेच्या ब्रीदवाक्याचं प्रत्यय आज पंढरपूरकरांना नव्यानं अनुभवायला मिळालं. बघता बघता हजारो हात कामाला लागले आणि चंद्रभागेचा वाळवंट अक्षरशः लख्ख झाला. हजारो भाविकांनी पांडुरंगाकडे हात जोडून इथल्या दोन्हीही राजकीय नेत्यांना धन्यवाद दिले. ईर्ष्या असावी तर पंढरपूरकरांसारखी, एका गटानं बाग स्वच्छ केली तर दुसऱ्या गटानं वाळवंट, अशीच ईर्ष्या कामाची राहावी आणि या पंढरपूरकरांचा विकास व्हावा, ही अपेक्षा मात्र आता सामान्य जनतेमधून व्यक्त होत असताना आपणास पाहावयास मिळत आहे.